नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातला एक अत्यंत महत्त्वाची आणि शुभ दिवस मानला जातं. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी आलेली एक शुभ मुहूर्त आहे आणि याच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केला जातं. पौराणिक कथेनुसार वैशाख शुक्ल पक्षातल्या अन्नाच्या देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म झाला आणि माता अन्नपूर्णा ही दुसरी तिसरी कोणतीही नसून साक्षात माता पार्वतीचा एक अवतार मानला जातं. या अक्षय तृतीयाच्या दिवशी माता अन्नपूर्णा पृथ्वीवरती प्रकट झाली आणि म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी तिच्या पूजा केल्याने स्वयंपाकघर कधीही अन्नाच्या रिकामा राहत नाही आणि घरात समृद्धी असतं. असं म्हटलं जातं की म्हणून या अक्षय तृतीयाला अन्नदान केल्याने अक्षय पुण्य मिळतं आणि अन्नपूर्णा देवी ही अन्नाच्या दान असल्याने अक्षय तृतीया माता लक्ष्मी सोबतच अन्नपूर्णा मातेच्या पूजा करावी. आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना वनवासात असताना अक्षय पात्र दिल्या होत्या, ज्यातून कधीही संपणारं अन्न मिळत असं. थोडक्यात सांगायचं झालं तर अन्नपूर्णा जयंती हा समुद्री आणि अन्नदानाचा सण असल्यामुळे ते अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती साजरी केलं जातं आणि म्हणूनच या अक्षय तृतीयाच्या पवित्र दिवशी अक्षय कलश हा भरला जातं. तर या दिवशी आपल्या घरात अक्षय कलश भरलं तर आपल्या घरामध्ये कधीही न संपणारे धनसंपत्ती ही टिकून राहतं आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अक्षय कलश जे आहे ना तर ते आवर्जून भरायचे आहे. त्याच्याबरोबर या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपली फितरत हे आहे मृत्यू लोकातनं पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी जेवण करण्यासाठी आपल्याकडे येत असतात आणि म्हणूनच त्यांची आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष हे दूर होण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात. पिंडदान, तर्पण, श्राद्ध यासारखे महत्त्वाच्या विधी जे आहेत तर ते या अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्या जातात. म्हणजेच काय, अक्षय तृतीयाचा दिवस हा फक्त लक्ष्मीच्या पूजा करण्यासाठी समर्पित नाही तर आपल्या पितरांसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचे आहे. या दिवशी माता लक्ष्मी सोबतच आपल्या घरामध्ये आपल्या पितरांच्या सुद्धा सेवा आवर्जून करायच्या आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेली एक शुभ मुहूर्त आणि म्हणूनच या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीने आणि प्रगतीची लक्षण मानलं जातं आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने काही ना काही वस्तू आवर्जून खरेदी करायचे आहे. तर सोनं खरेदी केले पाहिजे असं नाही, तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरता येणाऱ्या वस्तू जे आहेत तर मीठ, धने, झाडू याच्याबरोबर कापूस, अन्नपूर्णा मातेला मूर्ती, फोटो यासारखा शुभ वस्तू जे आहे ना त्यासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत. या अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्व ग्रह आहे मजबूत स्थितीमध्ये असतात, म्हणजे उच्च राशीच्या असतात आणि म्हणून या दिवशी जे काही उपाय आपल्याला करते तर त्या उपायाच्या आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. त्या उपायाचे मिळणारे फळ जे आपल्याकडे अक्षय राहतं आणि हे कधीही संपत नाही. म्हणूनच या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली काही प्रभावी उपाय केला जातात. जर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आपल्याकडे रविवार
या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी नाही केलं तरी चालेल, परंतु अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू. रात्रीत आयुष्याचा सोना होईल सोन्यासारखा दिवस येतील पुढच्या 23 वर्ष. धनधान्य संपत्ती पैसे हा कधीही कमी पडणार नाही. घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जे तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे, कोणत्या वेळात हा उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी कधी बी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच लाईक बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. जर या दिवशी तुम्ही हा उपाय अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धाने केली तर तुमच्या घराकडे साक्षात देवी लक्ष्मी ही आकर्षित होईल. घरामध्ये तुम्हाला कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. आणि एवढंच नाही तर या उपायाच्या मिळणारे फळ जे आहे तुमच्याकडे अक्षय राहणार आहे, हा कधीही संपणारी नाही. आता हा उपाय तुम्ही या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही जेव्हा तुम्हाला शक्य झालं तेव्हा तुम्ही हा उपाय करायचे आहे, कारण हा संपूर्ण दिवसच अतिशय शुभ मानला गेला आहे. आता तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये बघितलं असेल तर किंवा आपल्या स्वतःच्या बघा, आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती ही नक्की असतं. जवळपास तुम्ही बघितलं तर असं एकही घर नसेल की तिथे अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती नाही, कारण अन्नपूर्णा माता ही विश्वाला अन्न पुरवण्याची कार्य करते असतं. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा जे काही अन्नधान्य येतं ना ते सुद्धा अन्नपूर्णा मातेला कृपेमुळं मिळत असतं. आणि म्हणूनच तसं पाहायला गेलं तर अन्नाच्या प्रत्येक दिवशी अन्नपूर्णा मातेच्या विशेष काही अशी पूजा करत नाही, परंतु पौर्णिमा हा अक्षय तृतीयेच्या अन्नपूर्णा मातेच्या पूजा ही आवर्जून करावी, जेणेकरून तिचे आशीर्वाद सतत अन्नधान्याच्या कमतरता येत असेल तर अन्नधान्य आणि घरामध्ये जे काही खरेदी करून आपल्या जास्ती फळ टिकत नसेल किंवा आपण जे काही आपल्या स्वयंपाकघरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक बनवत असतो तर ते स्वयंपाक जास्ती प्रमाणामध्ये शिल्लक राहत असेल, म्हणजेच घरातून जास्ती अन्न वाया जात असेल किंवा हे अन्न आपण खातो तर त्या खाल्ल्याने अन्नातून होतं असतं, म्हणजे सतत पोटदुखी असतो असं किंवा असं ॲसिडिटी होतं असतो. म्हणून तुम्ही अक्षय तृतीया हा उपाय नक्की करा. याच्याबरोबर जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तर कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसे टिकत नाही किंवा हातामध्ये पैसे येत नाही, जिथे तुम्ही 50 रुपये कमवता तिथे तुम्ही 100 रुपये खर्च करत असेल तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद कलेश भांडण होत असली तर सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नसेल तर ह्या उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या आवर्जून करा. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अक्षय तृतीये सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडंसं गंगाजल टाकायचे, यामुळे आपल्या शरीर ही पापमुक्त होत असतो. म्हणून त्याच्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातले देवाच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा जर तुम्हाला देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही खरेदी करून आणा आणि या दिवशी आणा. यानंतर हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुद्धी घ्यायचे आहे. एक
शुद्ध पाण्याच्या कलश तुम्हाला भरून घ्यायचे आहे. तामांमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती ठेवायच्या आहे. त्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. यानंतर पुन्हा असंच उसाच्या रसाने अभिषेक करायचे आहे. उन्हाळा सुरू आहे, कुठेही तुम्हाला उसाचा रस भेटून जाईल, तर आपल्या हा रसाने अभिषेक करायचे आहे आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचे आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा ओम नमो अन्नपूर्णा देवाय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक करून झाले की मूर्ती व्यवस्थित स्वच्छ पुसून काढा. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये किंवा त्या प्लेटामध्ये तुम्हाला कुंकू आणि एक त्रिकोणी काढायचे आहे. त्या त्रिकोणीमध्ये तुम्हाला थोडासा तांदूळ भरायचा आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्या तांदूळावरती तुम्हाला जी काही अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेटमध्ये सप्तधान्य घ्यायचे आहे. सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारच्या हे धान्य असतात, ते तुम्हाला घ्यायचे आहे. ज्यामध्ये तुम्हाला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि जे जव असतं ना त्याला जवससुद्धा असं म्हटलं जातं. 7 किंवा 12ही देखील म्हटलं जातं. तर हे धान्यसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे किंवा जव किंवा बारली जी आहे ना ते तुम्हाला जिथे कुठे पूजा साहित्य तिथे मिळून जाईल. फक्त 5 रुपयाची एक छोटी पुडी मिळतं, तिथून हे तुम्हाला आणायचे आहे. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी या बार्लीला खूप जास्ती महत्त्व आहे. बार्ली हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या धान्य मानला जातं आणि बार्ली ही भगवान शिवशंकराच्या सुद्धा अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच आपल्या बघा, जेव्हा श्रावण सोमवार असतं तेव्हा श्रावण सोमवारमध्ये आपण बार्लीच्या शिवमूठ जी आहेत ना तर ते वाहत असतो आणि म्हणूनच या सप्तधान्याच्या तुम्हाला बार्ली हे धान्यसुद्धा आवर्जून घ्यायचे आहे. याच्याबरोबर तुमच्याकडे मठ असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि फक्त अखंड धान्य घ्यायचे आहे. म्हणजे कोणत्याही धान्याच्या डाळ तुम्हाला घ्यायच्या नाही. तसेच कोणाकडेही तुमच्याकडे 7 नसतील तांदूळाच्या तर 7 असतात तर ते सुद्धा तुम्ही धान्यामध्ये घेऊ शकता. आता हा सप्तधान्य जे आहे ना तर ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. हे सप्तधान्य तुम्हाला एकत्र करून एक प्लेटमध्ये घ्यायचे आहे. आपल्या एकत्र करून एक प्लेटामध्ये घ्यायचे आहे. आपल्या उजव्या हातात 5 बोट असतात तर त्या 5 बोटामध्ये जेवढं धान्य बसेल तेवढा धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अन्नपूर्णा देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करायचे आहे. धान्य इतकं अर्पण करायचे आहे. यानंतर तर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळद कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. शक्यतो तुम्हाला पांढरी फुलं अर्पण करायचे आहे, कारण अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचे रूप आहे आणि या देवीला पांढरे रंगाच्या वस्त्र खूप आवडतात आहे. मानलं जातं की जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढरे 7 वस्तू किंवा घेतला आणि ह्या अन्नपूर्णा देवीला अर्पण केलं तर जीवनातलं सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता हे म्हणून शक्य नसेल दूर होत असतं. पांढरी फुलं अर्पण करायचे आहे याच्या कृपेने. यानंतर काय करायचे, मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित करल्यानंतर तिथून दुसऱ्या दिवशी मूर्ती तिथून उचलून घ्यायचे आहे. स्वयंपाकघरातला घेऊन जायचे आहे. गॅसपाशी तुम्हाला हा मूर्ती ठेवायचे आहे. गॅस सिलेंडरसुद्धा हळदी कुंकू लावायचे आहे. शेगडीवरती कुंकूनी एक स्वास्तिक काढायचे आहे, ज्याच्यासुद्धा हळदी कुंकू लावायचे आहे. धूपदीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायचे आहे. बघा, तुमची घरातला
कानाकोपऱ्याला तुम्हाला हा मूर्ती तशीच त्या सप्तधान्याची ठेवून घ्यायची आहे. शक्य असेल तर दिवासुद्धा तिथे तुम्ही लावू शकता. दिवा लावल्याने जागा नसेल तर फक्त तुम्ही मूर्ती ठेवलं तरी चालतं. दिवसभर ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती तिथेच सप्त धान्य आहे तर तिथे तुम्हाला तिथंच ठेवायचे आहे. असं सगळं व्यवस्थित पूजा करत असताना जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य संपत नाही, पडू नये. आणि म्हणूनच या उपाय देखील आपल्या घराच्या प्रगतीसाठी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी यासाठी ह्या उपाय आवर्जून करायचे आहे. आणि घरातली जी महिला आहे तर ती तिथे हा उपाय करावे. तिला शक्य नसेल तर मग घरातली कोणतेही सदस्य हा उपाय करू शकतं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.